नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या काही लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लावर याच्यावरती चर्चा केली आहेत. त्यातला पहिला युनिट पूर्णपणे अभ्यासलेला आहे, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ स्टेमन, की ज्याच्यामध्ये टी.एस. ऑफ पॅन्थर, स्ट्रक्चर ऑफ पोलंग्रेन्स आणि डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट याच्यावरती आपण चर्चा केली आहे. आजच्या लेक्चरला इनरमोस्ट व्हर्ल ऑफ द फ्लावर दॅट इज गायनोशियम याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. हा पहिल्यांदा मी पूर्ण पॅराग्राफ जो आहे पुस्तकाचा तो वाचून दाखवतो आणि मग आपण हळूहळू तो भाग डिस्कशनसाठी घेऊया. फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ फ्लावर इज कॉल्ड गायनोशियम. इथे एक मिस्टेक झालेली आहे. गायनोशियमच्या समोर पिस्टिल असा एक शब्द वापरले आहेत, पण ॲक्च्युअली व्हर्लला गायनोशियम असंच नाव आहे. पिस्टिल हा त्या व्हर्लचा एक लहान युनिट आहे, ज्याला आपण कार्पेल असा शब्द वापरतो. पुढे स्टेटमेंट दिले पहा. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड कार्पेल, ऑल्सो कॉल्ड ॲज पिस्टिल. असं लक्षात ठेवा. गायनोशियमला पिस्टिल म्हणत नाहीत, तर कार्पेलला पिस्टिल म्हणतात. पुन्हा कार्पेलच्या समोर ब्रॅकेटमध्ये मेगास्पोरोफिल हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ काय होतो? मेगास्पोरोफिल हा शब्द जो आहे तो जिम्नोस्पर्म किंवा त्याच्या अगोदरच्या ग्रुप म्हणजे टेरिडोफाइटसाठी वापरलं जातं. जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्मचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांच्यामध्ये बिया तयार होतात, पण जिम्नोस्पर्ममध्ये खरी फ्लावर्स, खरी फुलं तयार होत नाहीत, जसे अँजिओस्पर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून फुलामध्ये असणारे युनिट्स कम्पेअर करण्यासाठी काही शब्द वापरले आहेत. त्यामुळे एक भाग तो पण लक्षात घ्या, जे आपण परत डिटेलमध्ये बघणार आहे. कार्पेलला मेगास्पोरोफिल असं म्हटलं जातं. म्हणजे कार्पेल हा शब्द आपण अँजिओस्पर्मसाठी वापरायचा, तेच जिम्नोस्पर्मसाठी मेगास्पोरोफिल असणार. स्टेमनसाठी जो शब्द जिम्नोस्पर्ममध्ये वापरला आहे तो आहे मायक्रोस्पोरोफिल. एवढं फक्त लक्षात ठेवा. अ फ्लावर विथ मेनी फ्री कार्पेल्स इज कॉल्ड अपोकार्पस. अपोकार्पस फ्लावर म्हणजे काय? ज्या फुलामध्ये कार्पेलची संख्या जास्त आहे आणि ते एकमेकापासून वेगळे आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये फ्युजन नाही, फ्री कार्पेल जर असतील तर अपोकार्पस फ्लावर असं म्हटलं जातं. एक्झाम्पल दिलेले आहेत. मायकेलिया, ज्याला आपण चाफा असं म्हणूया. त्याच्यानंतर आणखीन एक वेगळं उदाहरण सांगता येईल. गुलाबाच्या फुलामध्ये देखील सगळे कार्पेल्स फ्री असतात, म्हणून गुलाब देखील अपोकार्पस फ्लावरमध्येच मोडतं. पुढचं स्टेटमेंट बघा. अ सिनकार्पस फ्लावर इज वन दॅट हॅज मेनी कार्पेल्स फ्युज्ड टुगेदर. म्हणजे ज्या फुलामध्ये कार्पेलची संख्या जास्त आहे, पण त्यांच्यामध्ये जर फ्युजन झाला असेल तर त्याला सिनकार्पस फ्लावर असं म्हटलं जातं. एक्झाम्पल दिले बुकमध्ये ब्रिंजल म्हणजे वांग्याच दिलेले आहेत. पण आणखीन एक आपल्याला सहजपणे उपलब्ध होणारा फ्लावर म्हणजे चायना रोज. चायना रोजमध्ये असणारे 5 कार्पेल जे आहेत ते देखील फ्यूज झालेले असतात, म्हणून चायना रोज म्हणजे जास्वंदीचं फूल जे आहे ते देखील सिनकार्पस फ्लावरमध्येच मोडतं. टिपिकल फ्लावर हॅज अ 3 पार्ट्स. म्हणजे कुठल्याही कार्पेलमध्ये 3 पार्ट्स पाहायला मिळतात. टिपिकल कार्पेल हॅज 3 पार्ट्स लाईक ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. हे आपण गेल्या वर्षी देखील अभ्यासलं आहे. द नंबर ऑफ ओव्हल्स इन द ओव्हरी व्हॅरीज. म्हणजे प्रत्येक ओव्हलमध्ये ओव्हलची संख्या जी आहे ती एक किंवा एकापेक्षा जास्त असू शकतात. जर समजा एका ओव्हरीमध्ये एकच ओव्हल असेल तर त्याला युनिओव्हुलेट स्ट्रक्चर असं म्हटलं जातं, किंवा युनिओव्हुलेट फ्लावर आपण असं म्हणूया, जे तुम्हाला पॅडी, व्हीट आणि मँगोमध्ये पाहायला मिळतात. पॅडी म्हणजे राईस, तांदूळ, व्हीट गहू, मँगो आंबा. पॅडी, व्हीट अँड मँगो आर युनिओव्हुलेट, whereas टोमॅटो अँड लेडीज फिंगर आर मल्टीओव्हुलेट. ज्या ओव्हरीमध्ये ओव्हलची संख्या एकापेक्षा जास्त असणार आहे त्यांना मल्टीओव्हुलेट फ्लावर असं म्हटलं जातं. टोमॅटो आणि भेंडी म्हणजे लेडीज फिंगर यांच्यामध्ये हे स्ट्रक्चर पाहायला मिळतं. हे थोडंसं लक्षात ठेवा. आता हा भाग मी इलॅबोरेट करत जातो. पण टिपिकल फ्लावरमध्ये आपल्याला जे पार्ट्स पाहायला मिळतात, व्हर्लचा आपण विचार करूया. थोडक्यात मी हा भाग एक्सप्लेन करतो आहे. सगळ्यात बाहेरचा जो व्हर्ल आहे हा भाग, त्याला आपण कॅलॅक्स असं म्हणूया. क्रमांक 2चा व्हर्ल जो आहे हा भाग, त्याला करोला असं म्हटलं जातं. क्रमांक 3चा हा जो व्हर्ल आहे तो अँड्रोशियम, आणि क्रमांक 4चा जो व्हर्ल आहे हा भाग तो आहे गायनोशियम. त्याच्यानंतर हे फ्लावर, त्यामध्ये इनरमोस्ट व्हर्ल ऑफ द फ्लावर जो आहे हा भाग जो आहे तो हा पूर्ण भाग तो आहे गायनोशियम. इंडिव्हिज्युअल मेंबर जो आहे त्याला काय शब्द वापरला तर कार्पेल. त्याच्यामध्ये मग 3 पार्ट्स पाहायला मिळतात. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी आणि ओव्हरीमध्ये असणारे ओव्हल्स. असे पार्ट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला एक इंडिव्हिज्युअल मेंबर या स्वरूपात आहे.
हा जो आहे इंडिव्हिज्युअल मेंबर त्याला आपण कार्पेल असं म्हणूया किंवा त्यालाच पिस्टल असं म्हटलं जातं. टिपिकल कार्पेलमध्ये 3 पार्ट्स पाहायला मिळतात. वरचा जो भाग आहे अप्पर पार्ट म्हणजे हा जो पोर्शन आहे हा पोर्शन त्याला स्टिग्मा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मधला जो पोर्शन आहे इथून एवढा पूर्ण भाग तो जो आहे तो स्टाईल आणि बेसल पोर्शन जो आहे हा पूर्ण एवढा पोर्शन त्याला ओव्हरी असं म्हटलं जातं. आता या ओव्हरीचं लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतलेलं आहेत की ज्या सेक्शनमध्ये तुम्हाला असे 2 त्या ठिकाणी लोकुल्स पाहायला मिळतात. लोकुल्स किंवा त्याला तुम्ही चेंबर म्हणू शकता आणि त्याच्यामध्ये मग काही ओव्हल्स आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा स्वरूपात हे स्ट्रक्चर ऑफ कार्पेल किंवा पिस्टिल हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे कार्पेलचं, ज्याच्यामध्ये स्टिग्मा आहे हा वरचा पोर्शन स्टिग्मा, नंतर मिडल स्टाईल, बेसल पोर्शन ओहुल, ओहुलमध्ये लोकुल आहे आणि ह्या लोकुलमध्ये हा जो पोर्शन आहे तो ओहुलचा आहे. हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन. ओहरीमध्ये लोकुल्स आणि त्या लोकुल्समध्ये ओहुल्स असतात. आणखीन एक भाग लक्षात घ्या, ओहुल ज्या ठिकाणी ओहरी वॉलला अटॅच होतो म्हणजे हा एवढा पोर्शन जो आहे तो त्याचा प्लासेंटा असतो. एवढं पण लक्षात ठेवा. मगाशी एक शब्द आपण वाचला, कार्पेला मेगास्पोरोफिल असंही म्हटलं जातं. तर ही जी वनस्पती तुमच्यासमोर दिसते नारळासारखी दिसणारी ही वनस्पती हे नारळाचं झाड नाही आहे तर सायकस प्लांट आहे. सायकस प्लांटचं काय वैशिष्ट्य आहे तर सायकस प्लांट हा जिम्नोस्पर्ममध्ये मोडतो. ज्यावेळेस हे सायकस प्लांट पूर्णपणे मॅच्युअर होतात तेव्हा आपल्याला मेल आणि फिमेल प्लांट हे ओळखता येतात. यांचं वैशिष्ट्य असं आहे, मेल प्लांट हा मेल गॅमेट्स तयार करतो तर फिमेल प्लांट फिमेल गॅमेट्स तयार करतात. तर ही जी वनस्पती आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण झाली असं गृहीत धरा. वरच्या बाजूला ही जी पानं पाहायला मिळतात अतिशय मोठी पानं आहेत, ब्रॉड लिव्ज आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेस हे मॅच्युअर होतात तेव्हा यांच्यामध्ये मग वेगळे स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी तयार झालेले पाहायला मिळतात. पहा हे सगळे पानं आहेत. इमॅजिन करा ही वनस्पती सायकॉन्स्पती आता मॅच्युअर झालेली आहेत. अशा अवस्थेमध्ये वरच्या बाजूला या ठिकाणी एकतर मेल गॅमेट तयार करणं स्ट्रक्चर तयार होतं किंवा फिमेल गॅमेट्स तयार करणं स्ट्रक्चर होतात. पहिल्यांदा आपण मेल गॅमेट तयार करणं स्ट्रक्चर जे आहेत ते सायकसमध्ये कसे तयार होतात तो भाग बघूया. पहा ही डायग्राम. इमॅजिन करा सायकसचे हे मेल प्लांट आहे. ज्या असे पूर्णपणे मॅच्युअर होतात तेव्हा वरच्या बाजूला ही जी पानं आहेत ती मॉडिफाय होतात आणि त्यांच्यापासून असं कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर तयार होतं. ह्या स्ट्रक्चरला मेल कोन असा शब्द आहे. ह्या स्ट्रक्चरला काय शब्द वापरले आहेत, मेल कोन. CONE हा भाग. आता हे थोडंसं पुढच्या डायग्राममध्ये बघा, थोडेसे मॅच्युअर झाल्यानंतर ह्या मेल कोनमध्ये असणारे हे सगळे मेंबर्स इंडिव्हिज्युअल मेंबर्स थोडे सेपरेट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हा भाग हे सगळं या ठिकाणी. त्यातला इमॅजिन करा ह्यातला एक भाग जर मी बाजूला काढून तो एनलार्ज केला तर स्ट्रक्चर कसं दिसणार आहे, तर या स्वरूपात त्याचं स्ट्रक्चर पाहायला मिळतात. या स्वरूपात हे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. खालचा जो पोर्शन आहे हा पोर्शन याच्यावरती असे स्पोरॅन्जियम तयार होतात. स्पोरॅन्जियम म्हणजे काय, स्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर, सॅक स्ट्रक्चर. ह्या स्पोरॅन्जियममध्ये आतल्या बाजूला जे स्पोर्स तयार होतात ते स्पोर्स आकाराने लहान असतात म्हणून त्यांना मायक्रोस्पोर्स असं म्हटलं जातं. मग मायक्रोस्पोर्स ज्या स्ट्रक्चरमध्ये तयार होतात त्यांना आपण मायक्रोस्पोरॅन्जियम असं म्हणतो. तर हा जो पूर्ण एवढा पोर्शन पाहायला मिळतो आहे, हा एवढा पूर्ण पोर्शन, हा एवढा भाग, त्याला मायक्रोस्पोरोफिल तुम्ही म्हणू शकता. असे अनेक मायक्रोस्पोरोफिल हे कॉम्पॅक्टली अरेंज होतात आणि यांच्यापासून अशा स्वरूपात कोन लाईक स्ट्रक्चर डेव्हलप होतं. ह्याला मेल कोन असा शब्द वापरलेत, ज्यांच्यामध्ये नंतर मेल गॅमेट्स तयार होतात. असे कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर मात्र फिमेल सायकस प्लांटमध्ये तयार होत नाहीत. पहा स्पोरोफिल. स्पोरोफिल हा एक जनरल शब्द आहे, त्याचा अर्थ असा होतो स्पोर प्रोड्युसिंग लीफ. जर आकाराने लहान असणारे स्पोर्स तयार होत असतील त्याला मायक्रोस्पोरोफिल असं म्हटलं जातं आणि जर आकाराने मोठे असतील तर त्यांना मेगास्पोरोफिल असं म्हटलेले आहे. तर हे थोडंसं मॅच्युअर झालेलं मेल कोन आहे. पुढचे स्ट्रक्चर आहेत यंग मेल कोन या स्वरूपात पाहायला मिळतात. हा क्लोजअप फोटो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला
हे स्ट्रक्चर डिटेलमध्ये पाहायला मिळतात. त्यातला एक जर भाग आपण बाजूला काढला तर मायक्रोस्पोरोफिल जो आहे तो अशा स्वरूपात हे पाहायला मिळतात. असे अनेक मायक्रोस्पोरोफिल एकमेकांना जॉईन होऊन हा मेल कोन त्या ठिकाणी तयार झाले आहेत. तर हे झालं मायक्रोस्पोरोफिल मेल कोनमध्ये पाहायला मिळतात. हा भाग मात्र आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जेव्हा सायकस प्लांट म्हणजे फिमेल प्लांट ज्यावेळेस मॅच्युअर होतात तेव्हा वरच्या बाजूला असे असंख्य त्या ठिकाणी स्पोरोफिल तयार होतात. ज्या स्पोरोफिलला आता आपण मेगास्पोरोफिल असा शब्द वापरायचा. ह्या यंग मेगास्पोरोफिल पाहायला मिळतात. पुढच्या स्लाईडमध्ये मॅच्युअर झाल्यानंतर कसे दिसतात तो भाग दाखवले आहेत. हे पहा, हे सगळे जे स्ट्रक्चर्स आहेत केशरी रंगाचे हे सगळे मेगास्पोरोफिल आहेत. ह्यातला हा एक मेगास्पोरोफिल असणार, हा दुसरा असणार या स्वरूपात. हे लूजली अरेंज आहेत. यांच्यामध्ये कॉम्पॅक्ट अरेंजमेंट नाही म्हणून हे कोनमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तर हा प्रत्येक मेगास्पोरोफिल जो आहे त्याच्यावरती तुम्हाला हे जे पार्ट्स पाहायला मिळतात हे सगळे ओव्हल्स आहेत. ओव्हल हा मेगास्पोरॅन्जियम कन्सिडर केले आहेत कारण त्या ओव्हलमध्ये मेगास्पोर्स तयार होतात. मग मेगास्पोरॅन्जियम ज्या स्ट्रक्चरवरती तयार होतात, ज्या पानावरती तयार होतात त्याला आपण मेगास्पोरोफिल असं म्हणूया. त्यातला एक मेगास्पोरोफिल इथे एनलार्ज केलेला आहे. हा एक मेगास्पोरोफिल आहे. हे जे लाल पोर्शन्स आपल्याला पाहायला मिळतात हा पूर्ण भाग जो आहे हे जे आहेत ते ओव्हल आहेत. सायकसमध्ये सगळ्यात लार्जेस्ट ओव्हल्स आपल्याला पाहायला मिळतात. हा जो ओव्हल आहे या ओव्हलाच मेगास्पोरॅन्जियम असं म्हटलं जातं. मग मेगास्पोरॅन्जियम ज्या पानावरती तयार होतात त्याला मेगास्पोरोफिल असं म्हटलं जातं. ही पूर्ण जी डायग्रॅम आहे एवढा पूर्ण भाग हा एक मेगास्पोरोफिल आहे. मेगा लार्ज स्पोरोफिल स्पोर प्रोड्युसिंग लिप असं स्ट्रक्चर दिले आहेत. कार्पेलमध्ये देखील मेगास्पोर्स तयार होतात म्हणून अँजिओस्पर्ममध्ये असणारा कार्पेल हा जिम्नोस्पर्मच्या मेगास्पोरोफिलबरोबर कम्पेअर केलेत म्हणून कार्पेललाच मेगास्पोरोफिल असाही शब्द वापरलेत. तर स्टेमनला मायक्रोस्पोरोफिल असा शब्द वापरलेत. तर हे जे फ्लावर्स आहे ते मायकेलियाचं आहे. कशाचं उदाहरण आहे तर या फ्लावरमध्ये जे कार्पेल्स असतात ते एकमेकापासून फ्री असतात म्हणून या कंडिशनला आपण अपोकार्पस गायनोशियम किंवा अशा फुलाला अपोकार्पस फ्लावर असा शब्द आपण वापरू शकतो. अपो फ्री कार्पेल्स, मेनी कार्पेल्स दे आर फ्री तर त्याला अपोकार्पस कंडिशन असं म्हटलं जातं. हे मायकेलिया ज्याला आपण चाफा म्हणूया. दुसरं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं गुलाबाचं. गुलाबामध्ये देखील कार्पेल्स सगळे फ्री असतात. ते पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर दुसरं जे उदाहरण दिलेले आहेत सिनकार्पसचं म्हणजे ज्या ठिकाणी कार्पेल्स भरपूर असतात पण ते फ्युज्ड असतात त्याचे एक उदाहरण दिले आहेत ब्रिंजल म्हणजे वांगे. या फ्लॉवर्समध्ये या फुलामध्ये हा जो पूर्ण पोर्शन तुम्हाला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये हा जो पोर्शन आहे तो कार्पेलचं फ्युजन दाखवतो म्हणून सिनकार्पस गायनोशियम आणि अशा फुलाला सिनकार्पस फ्लावर आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढचे एक उदाहरण बघा. हे गुलाबाचं फूल टॉप व्ह्यूने आपण घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही रिप्रोडक्टिव्ह हॉर्स तुम्हाला पाहायला मिळतात. बाहेरचा हा जो पोर्शन आहे हा पोर्शन जो आहे तो स्टेमनचा आहे. हा स्टेमनचा आहे आणि आतला हा एवढा पूर्ण पोर्शन जो आहे तो कार्पेलचा आहे. तर या ठिकाणी कार्पेल्स जे आहेत ते एकमेकापासून वेगळे आहेत म्हणजे फ्री कार्पेल्स कंडिशन पाहायला मिळते आणि म्हणून गुलाबामध्ये अपोकार्पस कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढची जी स्लाईड आहे ती देखील गुलाबाचीच आहेत. पहा हा जो भाग आहे मधला भाग जो हायलाईट केलेला आहे ह्याला अपोकार्पस गायनोशियम तुम्ही म्हणू शकता. फ्री कार्पेल्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सिनकार्पस गायनोशियम याचं उदाहरण ब्रिंजलचं दिलेले आहेत. चायना रोज हे आपल्याला माहीत असलेले उदाहरण आहेत. आता या फुलामध्ये हे लाल रंगाचे जे पार्ट्स तुम्हाला पाहायला मिळतात हे एकूण 5 कार्पेल्स आहेत. हे स्टिग्मा आहेत. त्यांची स्टाईल फ्यूज होऊन यामधून अशी एक लाईन आतल्या बाजून जाते. पांढरा एक धागा पाहायला मिळतो. याचा अर्थ काय जास्वंदीमध्ये स्टाईल सगळे फ्यूज झाले आहेत म्हणजे कार्पेल्स सगळे फ्यूज्ड आहेत म्हणून जास्वंद हे देखील सिनकार्पस गायनोशियमचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. तर हे पहा या ठिकाणी फ्युजन हे सगळे 5 स्टिग्मा फ्यूज होऊन आतल्या बाजूने असे धागा तयार होतात. अशा स्वरूपात हे सिनकार्पस गायनोशियमचं उदाहरण आपल्याला सांगता येतं. आता पुढचा भाग फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्हरीचं रूपांतर जे आहे ते फ्रूटमध्ये होणार आणि ओव्हरीचं रूपांतर जे आहे ते सीडमध्ये होतात. तर हा पोर्शन या कार्पेलमध्ये हा जो ओव्हरीचा पोर्शन आहे
हा पूर्ण पोर्शन. याच्यामध्ये हे जे पार्ट्स आहेत त्यांना आपण लोकुल किंवा चेंबर असा शब्द वापरूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला होल्स पाहायला मिळतात. जर ओव्हरीमध्ये एका ओव्हरीमध्ये एकच ओव्हल असेल तर त्याला युनि ओव्हुलेट फ्लावर असा शब्द वापरला जातं, ज्याची उदाहरणं पुस्तकामध्ये दिलेली आहेत. पॅडी म्हणजे राईस, नंतर व्हीट आणि मँगो हे उदाहरण दिले आहेत. आता मँगोचं तुमच्या लक्षात येईल, एकच बी आपल्याला फळामध्ये पाहायला मिळतं, कारण ओव्हलचं रूपांतर सीडमध्ये होणार आणि ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होतात. म्हणजे मँगो, राईस म्हणजे पॅडी आणि व्हीट हे युनि ओव्हुलेट स्ट्रक्चरचे उदाहरण आहेत. तर टोमॅटोचा जर तुम्ही काप घेतलात फ्रूटचा, तर असंख्य तुम्हाला बिया पाहायला मिळतात. याचा अर्थ काय, एका ओव्हरीमध्ये अनेक ओव्हल्स असतात. फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्हलचं रूपांतर सीडमध्ये होणार, म्हणून भरपूर बिया तुम्हाला टोमॅटोमध्ये पाहायला मिळतात. मल्टी ओव्हुलेट स्ट्रक्चरचे एक उदाहरण आहेत. किंवा भेंडीचं जर आपण टीएस घेतलं, तर आडवा काप घेतला, तर त्याच्यामध्ये एकूण 5 चेंबर्स पाहायला मिळतात आणि प्रत्येक चेंबरमध्ये तुम्हाला बिया पाहायला मिळतात. ते ओव्हल्स असणार आहेत. फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्हलचं रूपांतर शेडमध्ये होतं. म्हणजे लेडीज फिंगर आणि टोमॅटो हे मल्टी ओव्हुलेट स्ट्रक्चरचे उदाहरण आहेत. तर अशा स्वरूपात हे जे स्ट्रक्चर आहे तो पहिला पॅराग्राफच्या स्वरूपात दिलेले आहेत. पुढचा भाग आपण पुढच्या तासाला कंटिन्यू करूया, पण पुन्हा एकदा हा भाग मी वाचून दाखवतो. फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ फ्लावर इज कॉल्ड गायनोशियम. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड कार्पेल or pistil. They are also called megasporophyll when compared with gymnosperm. A flower with many free carpel is called apocarpous condition. एक्झाम्पल मायकेलिया म्हणजे चाफा. दुसरं उदाहरण मी सांगितलं होतं रोज. A syncarpous flower is one that has many carpels fused together. एक्झाम्पल दिलेलं आहे ब्रिंजल. दुसरं उदाहरण आहे चायना रोज. टिपिकल फ्लावर हॅज 3 पार्ट्स, म्हणजे प्रत्येक कार्पेलमध्ये 3 पार्ट्स पाहायला मिळतात. बेसल पोर्शन ओव्हरी, मिडल पोर्शन स्टाईल, अप्पर पोर्शन स्टिग्मा. द नंबर ऑफ ओव्हल इन द ओव्हरी व्हॅरीज. प्रत्येक ओव्हरीमध्ये ओव्हलची संख्या वेगळ्या स्पेसीसमध्ये वेगळी असते. पॅडी, व्हीट, मँगो यांच्यामध्ये एकच ओव्हल असतं, म्हणून या कंडिशनला युनि ओव्हुलेट स्ट्रक्चर आपण असं म्हणूया. तर टोमॅटो आणि लेडीज फिंगर म्हणजे टोमॅटो आणि भेंडीमध्ये एका ओव्हरीमध्ये अनेक ओव्हल्स असतात, म्हणून त्या कंडिशनला मल्टी ओव्हुलेट स्ट्रक्चर असं म्हटलं. थांबूया. धन्यवाद.